दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नवी मुंबई सानपाडा येथे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर स्कूटीवरून आलेल्या 3 अज्ञात व्यक्तींनी सपासप वार करत त्याला रक्तबंबाळ केलं। त्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला। दुकानात सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या रोहित बाबू साळवी वय वर्ष 23 या तरुणावर जुन्या भांडणाच्या वादातून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सानपाडा सेक्टर 5 मधील गजानन चौकात घडली। या हल्ल्यानंतर सानपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केलाय। या हल्ल्यात गंभीर जखमी रोहित साळवी चेंबूर येथील रहिवासी आहे। तो टेम्पोतून सामानाची डिलिव्हरी करण्याचं काम करतो। बुधवारी सकाळी रोहित सानपाडा सेक्टर 5 भागातील दुकानात सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता। यावेळी रोहित टेम्पोतून खाली उतरत असताना त्याच्या मागावर असलेल्या हल्लेखोरांनी रोहितवर चाकूने सपासप वार करत पलायन केलं। या हल्ल्याची माहिती मिळताच सानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल केलं। हा हल्ला चेंबूर गोवंडी भागात राहणाऱ्या त्याच्या ओळखीतील एकाने जुन्या भांडणाच्या वादातून केल्याचं रोहितने सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केलाय। हल्लेखोराने रोहितच्या डोक्यावर आणि पाठीवर चाकूने 5 ते 6 वार केले असून रोहितला सानपाडा येथील MPCT रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत अशा दहशत माजवणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत। सानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी पत्रकारांना देखील जुमानत नाहीत। पोलीस स्टेशनमध्ये रात्री कर्मचारी स्वतःच्या नावाची नेमप्लेट वर्दीवर न लावताच वावरत असतात, जेणेकरून एखादी चुकीची माहिती दिल्यास त्यांचं नाव कुठेही येणार नाही। दरम्यान या दिवसाढवळ्या घडलेल्या रक्तरंजित थरारामुळे संपूर्ण सानपाडा हादरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।